नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो फक्त आता याच लाभार्थ्यांना भेटणार आहे। लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे एका मिनिटामध्ये कसं चेक करायचं ते सांगतो। चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गूगल मध्ये यायचं आहे। गूगल मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे पीएम किसान असं टाइप करून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता pmkisan.gov.in ही वेबसाईट तुम्हाला दिसत असेल। यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे। लिंक वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल। त्यानंतर इथे पुढे तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली आल्यानंतर इथे फार्मर्स कॉर्नर मध्ये मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता बेनिफिशरी लिस्ट हा जो पर्याय आहे यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। बेनिफिशरी लिस्ट वरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला वरती तारीख पाहायला भेटत असेल आणि सोबतच टायमिंग सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल। त्यानंतर इथे खाली तुम्हाला तुमचं राज्य जे आहे ते राज्य सर्वात आधी निवडून घ्यायचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो आपल्याला भेटणार आहे की नाही हे तुम्ही इथे तपासू शकता। तर त्यानंतर राज्य निवडून झालेला आहे। इथे आपल्याला आता आपला जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडताना मित्रांनो नीट काळजी घ्यायची आहे। तुमचा जो जिल्हा आहे तोच जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे। तर मी आता इथे जिल्हा निवडून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला सब डिस्ट्रिक्ट जे आहे ती आपल्याला इथे निवडून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे तुमची माहिती भरून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लॉक निवडायचा आहे। ब्लॉक निवडून झाल्यानंतर तुमच्या गावाचे नाव जे आहे मित्रांनो ते तुम्हाला इथे निवडायचं आहे। तुमच्या तालुक्यामध्ये जेवढी गावं आहेत त्यांची नावं तुम्हाला इथे पाहायला भेटत असतील। तुमच्या गावाचं नाव जे आहे मित्रांनो ते तुम्हाला इथे निवडायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी माझं राज्य निवडलेलं आहे, त्यानंतर जिल्हा निवडलेला आहे, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि विलेज अशा प्रकारची माहिती इथे आपण आता भरून घेतलेली आहे। इथे आता आपल्याला गेट रिपोर्ट या पर्यायावरती मित्रांनो क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्ट पर्यायावरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वरती सिरियल नंबर, त्यानंतर फार्मर नेम आणि जेंडर अशा प्रकारची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल। तर मित्रांनो, तुमच्या गावातील जेवढे पण लाभार्थी शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत त्यांची नावं तुम्हाला इथे पाहायला भेटत असतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तपासू शकता की पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही। अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे मित्रांनो। तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।